बिग बॉस मराठी सीझन 5 सुरू झाला, एक आठवडा संपला देखील आणि त्यातच ह्या घरामध्ये असे 4 सदस्य आहेत ना, त्या सदस्यांवर संपूर्ण महाराष्ट्र जे आहे ना ते भडकत आहे। संपूर्ण हे लोकांवर का लोक भडकलेले आहेत हे सांगायचा प्रयत्न तुम्हाला करणार आहे। कारण की ज्या पद्धतीने हे बिग बॉस मराठी सीझन 5 गाजतंय ना ते खूपच म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये सगळे ग्रुपिझम झालेला आहे। पहिल्या आठवड्यामध्ये सगळे एकमेकांच्या विरोधात गेलेले आहेत। या संपूर्ण गोष्टी पहिल्या आठवड्यामध्ये चाललेल्या आहेत आणि हा गेम खूपच जास्त फास्ट चाललेला आहे असं कुठे ना कुठे प्रेक्षकांना वाटत आहे। त्यामध्येच काही 3-4 टाळकी जी आहेत ना ती खरंच पूर्ण महाराष्ट्राचं अटेन्शन तर घेत आहेत, पण ते संपूर्ण निगेटिव्ह प्रकारे। त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला म्हणजे आपली चावडीला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, कारण की तुमचं एक सबस्क्राइब हे खूप जास्त मोटिवेट करत असतं। चला आता मुद्द्याकडे वळूया। असे कोण 4 सदस्य आहेत ज्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्र भडकलेला आहे? तर सर्वात पहिले आपण बोलूया जे अरबाज बद्दल। आता हा अरबाज ज्या दिवशीपासून घरामध्ये आला ना त्या दिवशीपासून निकीला सोबत घेऊन खेळायचा तो प्रयत्न करतोय। ते सगळं मान्य, त्याचा गेम प्लॅन आहे। पण रविवारच्या एपिसोडमध्ये आपल्याला तिकडे एक गोष्ट बघायला मिळाली, ती म्हणजे हे जे आपले पुरुषोत्तम दादा जे आहेत ना ते इविक्ट झाले आणि ते जेव्हा इविक्ट होऊन गेले ना तेव्हा ते महान पुरुषांची काही नावं घेत होते आणि त्यानंतर संपूर्ण घर हे जय जयकार करत होतं त्या घोषणांबद्दल किंवा त्यांचे जे काय वाक्य आहेत त्याच्यावर। पण हा अरबाज तिकडे एकदम हाताची घडी वगैरे घालून बसला होता आणि त्यानंतर सोशल मीडियावर संपूर्ण महाराष्ट्र भडकला की यार साधं जय नाही बोलतायत का ह्याला। या संपूर्ण गोष्टी तिकडे झाल्या, त्याच्यामुळे या अरबाजवर संपूर्ण महाराष्ट्र पेटला। त्यानंतर जान्हवी किल्लेकरचं तर तुम्हाला माहितीच आहे, ज्या पद्धतीने ती सगळ्यांसोबत म्हणजे आपलं आता कालच्याच एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असेल तर ती त्या सूरजला तिकडं टार्गेट करायचा प्रयत्न करते त्या छोट्याशा कचरा कुंडीवर काय कचरा टाकायच्या गोष्टीवरून। कारण की त्या आपल्याला सूरज चव्हाणला काय एवढं पण काय खतरनाक प्रोफेशनल माणूस नाहीये तो की त्याला संपूर्ण गोष्टी माहितीत नाही, ह्यासाठी थांबलंच पाहिजे, असं केलं पाहिजे। तो त्याचं करत होता, काय काय करून आला, तो त्याचा कचरा टाकला, त्याने कचराकुंडी बंद करून टाकली। आता त्याला काय माहिती होतं की हिला टाकलं नाही टाकलं तर ही एवढी भडकून जाईल। पण ज्या पद्धतीने ती रिॲक्ट करते ना, ज्या पद्धतीने सूरज सोबत ती बोलते, ज्या पद्धतीने ती आपल्या वर्षाताईंना टार्गेट करायचा प्रयत्न करते ना ते खूपच खराब दिसत आहे तिकडे। आणि मला असं वाटतंय की ही जी बाई आहे ना म्हणजे जान्हवी, हिला खरं डोक्याचा भाग वगैरे नाहीये आणि हिला मला असं वाटतंय इथून आपल्या पुढे आपली जी मराठी जे आपली फिल्म इंडस्ट्री आहे ना तिच्यामध्ये तिला काम बिलकुल करायचं नाहीये। त्यामुळेच ती जी मराठी इंडस्ट्री मधली मेन ऍक्ट्रेस आहे तिला टार्गेट करून तिला निगेटिव्ह बनवून, तिला निगेटिव्ह बोलून तिला फेमस व्हायचं आहे असं तिला वाटते। पण तिला या गोष्टींमुळे मराठी इंडस्ट्रीमध्ये तर काम मिळणार नाहीये याची गॅरंटी मी तुम्हाला देतो। त्यानंतर आहे ती निकी पण तुम्हाला माहिती आहे ज्या पद्धतीने सगळ्यांसोबत बोलते ना, काय ते मध्ये तिने शब्द वापरले, चाटाना जाऊन चाटा त्यांची, पुन्हा काय तुमची लायकी काढेन आणि तुम्ही काळ्या काळजाच्या, या त्या वर्षाताईंना त्या बोलायचा प्रयत्न करतायत ना त्या संपूर्ण महाराष्ट्राला बिलकुल आवडलेलं नाहीये। त्यानंतर ती महाराष्ट्रातल्या जनतेला ह्यांची मेंटॅलिटी खराब आहे, हे असले फालतू माणसं आहेत, ह्यांचे विचार फालतू आहेत म्हणून मी असल्या शो मध्ये येणार नव्हती, या असल्या गोष्टी ज्या दिवशीपासून तिने तिकडे मांडलेल्या आहेत ना त्या दिवशीपासून ती संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातून उतरलेली आहे। तिने कितीही तिकडे माफी मागू द्या, ती माफी देखील तिने ह्यासाठी मागितली की तिला फुटेज मिळेल। आणि तुम्ही त्यानंतर बघितलं असेल जेव्हा रितेश भाऊनी तिला माफी मागायला लावली त्यानंतर जो त्यांचा सीन कट झाला त्यानंतर ती संपूर्ण घरातल्या लोकांसमोर गेली आणि माफी मागत होती आणि एकदम वेगळ्या स्टाईलमध्ये ती माफी मागत होती, मनापासून नव्हती, तिला फुटेज हवं होतं त्या ठिकाणी, त्यामुळे ती त्या सगळ्या गोष्टी करत होती। आणि त्यानंतर हा जो चौथा सदस्य आहे ना तो आहे वैभव चव्हाण। वैभव चव्हाण देखील या संपूर्ण ह्या 4 टाळके ज्यांचे नाव तुम्हाला सांगितले ना, 3 टाळक्यांसोबत बसून त्याचं देखील डोकं खराब झालेलं आहे। तो देखील वर्षाताईंना टार्गेट करायचा प्रयत्न करतोय, तो देखील अभिजितला टार्गेट करायचा प्रयत्न करतोय, तो देखील संपूर्ण निगेटिव्हली खेळायचा प्रयत्न करतोय आणि तो स्वतःचा गेम न खेळता तो खेळतोय अरबाजचा गेम। या संपूर्ण गोष्टीमुळे ह्या 4 जणांवर आहे ना संपूर्ण महाराष्ट्र हे भडकलेलं आहे आणि कुठं ना कुठेतरी मी देखील ह्या लोकांवर भडकलेलो आहे। ह्यांचा गेम प्लॅन असू शकतो हा, पण हा ऑडियन्सला देखील आवडला पाहिजे। त्यातल्या ऑडियन्समध्ये मला तरी आवडलेला नाही। मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर? तुम्हाला हे 4 सदस्य आवडतात का आणि ह्यांच्यातले कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडतात आणि नाही आवडत नक्की कमेंट मध्ये म्हणून सांगा। मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।